येवला पोलीस ठाणे हद्दीत 10 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी येवला अंदरसूर रोडवरील जीवन फर्निचर दुकानाच्या पाठीमागे शटर तोडून दुकानात बेकायदेशीररित्या प्रवेश करून एलईडी टीव्ही, सिंगल फॅन, कूलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच तांब्याची व पितळेची भांडी असा एकूण 2,70,400 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. त्याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांची पथके सदर गुन्ह्याचा संयुक्त तपास करत होते. सदर गुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व येवला पोलिसांनी वाळूंज एमआयडीसी संभाजीनगर परिसरातून गुलाम रफीक शेख, हिदायत नगर, वाळूंज संभाजीनगर, दीपक लाचू ठुने, वांबे भरारी, सिल्लोड संभाजीनगर तसेच त्याचे साथीदार संतोष कांबळे, करण कांबळे व इतर साथीदार यांच्यासह फर्निचरच्या दुकानाचे शटर तोडून साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे. संबंधित संशयित आरोपीकडून छोटा हत्ती गाडीसह गुन्ह्यात चोरी केलेले सर्व साहित्य यांच्यासह 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, हर्षवर्धन बहिर, दत्ता कांबिरे, राजेंद्र पाटील, संजित वैरागर, दिनकर पारधी, गणेश बागुल, सागर बनकर, नितीन पानसरे, पंकज शिंदे, दीपक जगताप, गिरीश निकुंभ, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने उत्कृष्टरित्या ही कामगिरी पार पाडली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, येवला.